काँग्रेसचे नेते मोहन जोशी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले नेते राहुल गांधी आज पुण्यामध्ये येत आहेत. काँग्रेसच्या सर्व नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अवघ्या काही क्षणामध्येच आता राहुल गांधी विमानतळावरती दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे कोण नेते उपस्थित असणार आहे आणि पुढची रूपरेषा कशी असणार आहे? गेल्या 5-6 दिवसापासून संपूर्ण पुणे शहर आणि परिसर हा खासदार राहुल गांधीमय झालेला आहे. प्रचंड असा विद्यार्थिनींच्यामध्ये उत्साह आहे आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद हा विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाला मिळतो आहे. सावित्रीच्या लेखी या पुण्यनगरीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये देशातील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे छात्रों की गूंज हा 4था कार्यक्रम पुण्यामध्ये करत असताना त्यांनी विद्यार्थिनींबरोबर संवाद साधण्याचा जो एक कार्यक्रम ठेवला, यामुळं पुणे शहरातील सर्व लोकांच्यामध्ये एक उत्साह आहे. आपण जर पाहिलं असेल की आत्ता काही क्षणामध्येच या ठिकाणी आदरणीय नेते खासदार राहुल गांधींचं विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात, महाराष्ट्र विधिमंडळाचे पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब, विधान परिषद विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि त्याचबरोबर विश्वजित कदम असतील, आमचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य नसीम खान, बाकी सर्व जेवढे सदस्य आहेत, खासदार चंद्रकांत हांडोरे, संपूर्ण राज्याची नेते मंडळी नानाभाऊ पटोलेंसह या ठिकाणी स्वागताला उपस्थित आहे. इकडे खरं तर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण मिळते. मात्र कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला भाजपाकडून पुण्यामध्ये एक राडा घालण्यात आलेला होता. त्या राड्याच्या नंतर काँग्रेसच्याच तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. जब जब भाजपा डरती है तब तब पुलिस को आगे करती है. आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी आणि RSS यांच्या पायाखालची वाळू ही घसरत चाललेली आहे. ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षानंतर पुणे शहर हे राहुल गांधीमय झालेलं आहे, ह्याचा धसका त्यांनी एवढा घेतला आहे. ऑनलाईन जी विक्रमी अशी नोंदणी विद्यार्थिनींनी केली, त्यांना राहुल गांधींची एवढी भीती वाटते, परवानगीपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आणि म्हणून काल रात्री भारतीय जनता पार्टीच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि RSS वाल्यांनी हा कार्यक्रम होऊ नये, या कार्यक्रमामध्ये विघ्न आणावं, यासाठी त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या गुंडांनी ज्या विद्यार्थिनी या कार्यक्रमाला येणार होत्या, त्यांनी तसं बाईट दिलेले होते, त्यांना धमकावण्यासाठी त्यांना डांबून ठेवलं. आणि पोलिसांनी कारवाई करताना भाजपच्या कार्यकर्त्यावर कारवाई करायचं सोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर त्यांनी कारवाई करण्याचे गुन्हे दाखल केलेत. आम्ही त्यांना घाबरत नाही. आम्ही कितीही गुन्हे दाखल करा, पण राहुल गांधी हे देशातील तरुणांची आलेली एक आंधी आहे आणि हेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा घाबरत आहेत. म्हणून या पद्धतीचे संपूर्ण कारस्थान त्यांचं चाललं आहे. नवनाथ बन समजा आपल्या कार्यक्रमावरती आरोप करत आहे, असं म्हणतात की पैसे देऊन या कार्यक्रमाला तरुणांना बोलवलं जात आहे. मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला त्यांनी मुंबईमध्ये अशाच पद्धतीने पैसे देऊन लोक बोलवली होती, म्हणून त्यांना त्या पद्धतीने असं वाटतंय भाजप जे करतं हे दुसरे लोक करतात का, अशी त्यांच्यामध्ये शंका असते. आणि खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही भारतीय जनता पार्टी आणि RSSची नीती आहे. जर ऑनलाईनमध्ये नोंदणी करून जर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला येत असतील तर ते पैसे काय त्यांना कुठल्या अकाउंटमधनं जाणार आहे का? भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सरकार आहे. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक केस, एक विद्यार्थिनी जरी या ठिकाणी प्रूव्ह करून दिलं तर त्यांचं पाहिजे तर चॅलेंज घ्यायला आम्ही तयार आहोत. शेवटचा प्रश्न विचारतो, भाजपाने या कार्यक्रमाची दास्ती घेतली का? निश्चितपणे घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमाची त्यांनी एवढी धास्ती घेतली की जी तरुणाई आहे, ज्या विद्यार्थिनी आहेत, जे युवक आहेत, ते राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी पुणे शहराच्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी फुगड संगीत महोत्सव ठेवला आहे, त्यांनी फुगड खाद्य महोत्सव ठेवला आहे. अनेक भागाभागामध्ये हे जर कधी आयोजन पहिलं केलेलं नव्हतं. आता अशा पद्धतीने आयोजन करून अनेक मार्गाने खासदार राहुल गांधींची ही रॅली, ज्याला प्रचंड असा प्रतिसाद, आणि आज सभा संपल्यानंतर या पुणे शहरातील आमच्या सावित्रीच्या लेकी
हे भारतीय जनता पार्टीला दाखवून देतील. या देशाचा खरा नेता हा खासदार राहुल गांधी आहे. रेटून बोल पण खोटं बोल ही नीती भाजपाची आहे. आज राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम होत आहे आणि पुण्यामध्ये कार्यक्रम होत असताना सावित्रीच्या लेकी दाखवून देतील की राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.